SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. प्रसिद्ध बैलगाडा मालकाच्या आधी अपहरण नंतर हत्या. प्रसिद्ध बैलगाडा मालकाच्या आधी अपहरण नंतर हत्या. मृतदेहही जाळला. सूरजने एक चूक केली या घटनेने मावळ हादरलं. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींची क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही तर हत्येनंतर त्यांनी पंडित यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह जाळून टाकला. मात्र त्यानंतर त्यांचे अपहरण खंडणीसाठी झाल्याचा बनाव रचण्यात आला. या प्रकरणी तळेगाव MIDC पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाने आरोपींना बेड्या ठोकून अटक केली. असा उघड झाला गुन्हा. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत पंडित जाधव हे 14 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. आरोपींनी त्यांचे अपहरण केले आणि त्यातच मोबाईलवरील व्हॉट्सअपचा वापर करून त्यांच्या कुटुंबियाकडून 50 लाखाची खंडणी मागितली होती. या प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंडित जाधव यांच्या बंद मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच आसपासच्या परिसरातील CCTV फुटेजही तपासले. त्या तपासात आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांसमोर सूरज वानखडे या तरुणाचं नाव समोर आलं. अखेर पोलिसांनी कसून तपास करत सूरज याच्या मुसक्या आवळल्या. तो गावाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून गुन्हा कबूल. पोलिसांनी चौकशी दरम्यान खाक्या दाखवताच सूरजने त्याचा गुन्हा कबूल केला. सूरजने त्याचा मित्र रणजित राहणार बिहार त्याच्यासोबत प्रसिद्ध बैलगाडा मालक पंडित जाधव यांचे अपहरण केलं. त्यांच्या कुटुंबियाकडून लाखोंची खंडणी मागितली. त्यानंतर 14 नोव्हेंबरच्या रात्री तळेगाव MIDC परिसरात वैयक्तिक कारणावरून दोरीने गळावून खून केला. त्यानंतर आरोपी कुटुंबियाकडे गेले आणि पंडित जाधव यांनी त्यांची फॉर्च्युनर गाडी मागितली असल्याचे सांगत ते गाडी घेऊन गेले. त्याच कारमध्ये पंडित जाधव यांचा मृतदेह टाकला आणि वहागाव तालुका खेड येथील डोंगरावर मृतदेह जाळून विल्हेवाट लावली. एवढंच नव्हे तर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यावर त्यांची गाडी पुन्हा जाधव यांच्या घराच्या परिसरात लावल्याचेही तपासात निष्पन्न झालं. अखेर तळेगाव MIDC पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाने दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात. SBP न्यूज मराठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.